सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 4 मध्ये आपण आज समास 5वा अर्चन भक्ती याचा अभ्यास करणार आहोत. भगवंतापर्यंत जाण्याचे जे मार्ग आहेत, भक्तीचे जे 9 प्रकार आहेत, त्यापैकी अर्चन भक्ती हा 5वा प्रकार आहे. मनुष्य स्वभावाचा असा एक गुण आहे की ज्याच्यावर आपले आत्यंतिक प्रेम असते, त्याचा सत्कार केल्याशिवाय, त्याचा बहुमान केल्याशिवाय, किंबहुना त्याची पूजा केल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. आणि यातच समर्थ सांगतात, अर्चन भक्तीचे मूळ सापडते. या जगात जे जे काही उदात्त व उत्तम, तसेच जे जे काही पवित्र आहे, ते सर्व काही भगवंताला अर्पण करणे, त्याच्या चरणी वाहणे हे अर्चन भक्तीचे मुख्य लक्षण आहे. परंतु परमात्मा किंवा भगवंत वास्तविक पाहायला गेलो तर अतिशय सूक्ष्म आहे. म्हणून अर्चन भक्तीचे सुद्धा स्थूल आणि सूक्ष्म, आतील व बाहेरील असे 2 प्रकार आहेत. अर्चन भक्तीचे असे 2 प्रकार आहेत, आतील आणि बाहेरील, स्थूल आणि सूक्ष्म. प्रथम आपण बाहेरील अर्चन भक्ती समजून घेऊयात. सर्वात आधी आपली उपास्य देवता निश्चित करावी. सद्गुरूसुद्धा उपास्य देवता होऊ शकते. तिची अत्यंत सुंदर सुरेख मूर्ती किंवा तस्वीर म्हणजे फोटो आपण घेऊन रोज त्या मूर्तीला स्नान घालावे. त्यानंतर उत्तम वस्त्रे म्हणजे कपडे, चंदन, सुगंधी द्रव्ये व सुगंधी फुले मूर्तीवर व्हावी. मूर्तीला सुग्रास नैवेद्य दाखवून तिची आरती करावी. आणि महत्त्वाचं म्हणजे मनापासून मनपूर्वक साष्टांग दंडवत घालून अत्यंत प्रेमभावयुक्त अंतःकरणाने आपल्या उपास्य देवतेकडे पाहावे. अशा प्रकारची बाह्यपूजा आपण सर्व करतोच, सर्वांना माहीत आहे. आता आतील अर्चन भक्ती म्हणजे काय ते समजून घेऊया. बघा, माणसाच्या अंगी कल्पना नावाची एक विलक्षण शक्ती आहे. आपण ज्यावेळी ज्ञानसाधना करतो तेव्हा तिची आपल्याला खूप मदत होते. भक्तीमध्ये सुद्धा या कल्पनाशक्तीचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. त्यासाठी आपण प्रथम आपली उपास्य देवता किंवा श्री सद्गुरू माऊली आपल्या हृदयातच आहेत अशी कल्पना करावी. बाह्य अर्चन भक्ती समजून घेतल्यानंतर आपण आता आंतरिक अर्चन भक्ती कशी असते त्याचा समजून घेतो आहे. सद्गुरू माऊली किंवा आपली उपास्य देवता आपल्या हृदयातच आहे अशी कल्पना करावी आणि ती सजीव आहे हे समजावे. नंतर स्थूल किंवा बाहेरच्या मूर्तीचे अर्चन म्हणजे पूजा करताना आपण आत्ता जे पाहिले ते जे जे उपचार करतो ते सगळे उपचार तशा प्रकारची पूजा हृदयातील मूर्तीची कल्पनेने परंतु मनापासून करावी.
पूजा संपन्न झाल्यावर त्या देवतेला आपल्या हृदयातच विश्रांती द्यावी. अशा प्रकारे आपण भगवंताचे कल्पनाचित्र रोज रंगवण्याचा अभ्यास केला. आपल्या अंतःकरणामध्ये जर आपण हे कल्पनाचित्र रोज रंगवण्याचा अभ्यास केला तर आपल्या मनाला स्थूलातून सूक्ष्मात जाण्याची सवय लागते. ते मन अमूर्ताशी रमू लागते. मुळामध्ये परमात्मा कसा आहे? अमूर्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. परंतु त्याचं दुसरं रूप साकार आहे, सगुण आहे आणि त्यालाच आपण मूर्ती म्हणतो. मूर्त म्हणजे प्रकट. मूर्तचा अर्थ आहे दृश्य आणि अमूर्त म्हणजे अप्रकट, अदृश्य. तर ज्यावेळेला आपल्या मनाला सूक्ष्म जायची सवय लागते तेव्हा ते मन अमूर्ताशी रमू लागते. या अशा प्रकारच्या अभ्यासात प्रगती झाल्यास भगवंताची प्रतिमा अंतःकरणात जागी होणे सुलभ होऊन भगवंत अगदी माझ्या जवळच आहे, किंबहुना तो माझ्यामध्येच आहे, ही भावना जिवंतपणे काम करू लागते. जर आपण चिकाटीने ही अशा प्रकारची आतील मानसपूजा निरंतर सुरू ठेवली तर मनाला मोठी प्रसन्नता वाटते. आणि हा भक्तांचा अनुभव, भक्तांना जो अनुभव आलेला आहे तो त्यांनी लिहून ठेवला, तो आपण सर्वांनी लक्षात ठेवावा. समासाच्या सुरुवातीला प्रथमच पूजा आणि मानसपूजा म्हणजे काय हे सांगितले आहे. श्री समर्थ म्हणतात की मागच्या समासात नवविधा प्रकारातील चौथ्या पादसेवन भक्तीचे लक्षण सांगितले. श्री गुरूंच्या चरणकमलाची सेवा करणे म्हणजे पादसेवन भक्ती. त्यानंतर आता पुढची भक्ती आहे अर्चन भक्ती. म्हणजे काय ते सांगतो, ते ऐका. समर्थ सांगतात, अर्चन शब्दाचा अर्थ आहे पूजा. आपल्या उपास्य देवतेचे पूजन करणे याचे नाव अर्चन भक्ती. परंतु ते पूजन शास्त्रोक्त पद्धतीने, विधीप्रमाणे आणि यथासांग केले गेले पाहिजे. उपास्य देवतेची पूजेकरता विविध प्रकारची आसने, पूजेची भांडी, वस्त्रे, अलंकार, भूषणे वापरून पूजा करावी. त्याचप्रमाणे मनात देवाच्या मूर्तीचे ध्यान करूनही आपल्याला पूजा करता येते. अशी ही पाचवी अर्चन भक्ती आहे. देव, ब्राह्मण, अग्नी, साधू, संत, महात्मे, अतिथी, यती म्हणजे संन्यासी, आत्मज्ञानी महात्मा, गाय या सर्वांचे पूजन करावे. सोने, चांदी, तांबे इत्यादी धातूंच्या मूर्ती, दगडी किंवा मातीच्या मूर्ती, तसबिरी, तसेच गंधाच्या लेपाने काढलेल्या मूर्ती. काही प्रसंगी आपण गंधाने मूर्ती काढतो, तर अशा काही वेळेला काढलेल्या मूर्ती आणि आपल्या घरातल्या देवांची सुद्धा पूजा करावी. यालाच पाचवी भक्ती म्हणतात. यानंतर आता कोणकोणत्या देवतांची पूजा करावी आपल्या मनात प्रश्न असेल तर त्यांची नावे स्वामीजी सांगतात. त्यातील बहुतेक नावे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. काही नवीन आहेत पण बरीच आपल्या परिचयाची आहेत. ज्यावेळेला आपण एखादी सार्वजनिक पूजा ऐकतो गुरुजींच्या मुखातून, त्यावेळेला ही नावं आलेली आपल्याला ऐकू येतात. 7 आणि 9 शुभचिन्हे असलेले दगड, चक्राचे चिन्ह असलेले दगडाचे तुकडे, शाळीग्राम, शिवलिंगे, उन्हात धरल्यानंतर ज्यातून अग्नी बाहेर पडतो असे सूर्यकांत मणी, चांदण्यात ज्याला पाझर फुटतो असे चंद्रकांत मणी, बाण, शेंदूर फासलेले दगड,
नर्मदेतील गोटे, तसेच भैरव, कालभैरव वगैरे. भगवती माता म्हणजे देवी, मल्हारी, मुंजा, नृसिंह, बनशंकरी, नाग, देवतांचा छाप म्हणजे शिक्का असलेली नाणी, पंचायतने करायची आपल्याला माहीत आहे. पंचायतन म्हणजे गणपती, शंकर, विष्णू, लक्ष्मी आणि सूर्य या मुख्य देवतांची पूजा म्हणजे अर्चन भक्ती होय. गणेश, शारदा, विठ्ठल, रंगनाथ, जगन्नाथ, नटराज, श्रीरंग, हनुमंत, गरुड, मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, भार्गव, भार्गव म्हणजे परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, हयग्रीव म्हणजे घोड्याचे तोंड आणि माणसाचे धड अशा विष्णूच्या अवतारातील सर्वच मूर्ती यांचे पूजन करावे. यानंतर संध्येतील 24 नावे समर्थ सांगत आहेत. जे आत्ता बोललो गुरुजींच्या मुख आपण ऐकतो नावं, ओम केशवाय ना माधवाय ना, ती 24 नावं आहेत. ती अशी आहेत: केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, ऋषिकेश, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, अच्युत, जनार्दन व उपेंद्र ही सर्व 24 नावं झाली. याप्रमाणे हरिहरांच्या म्हणजे शंकर आणि विष्णूंच्या अनेक मूर्ती आहेत. तसेच भगवंत, जगदात्मा, जगदीश यांच्या मूर्ती आणि शिवशक्तीच्या अनेक प्रकारच्या मूर्ती घेऊन त्यांची पूजा करावी. त्याचप्रमाणे आणखी काही नावं सांगितलेली आहेत. अश्वत्थ नारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रिमल्ल नारायण, श्रीहरिनारायण, आदिनारायण, शेषशाही परमात्मा अशा परमात्म्याच्या अनेक मूर्ती आहेत. त्यांचे पूजन करणे म्हणजे अर्चन भक्ती. नंतर समर्थ सांगतात की आपल्या घराण्यात कुलधर्म व कुलाचार जसे परंपरेने चालत आले आहेत ते तसेच चालू ठेवावे. यांची पूजा करताना ते बंद नाही करायचे, ते तर चालू ठेवायचे. ते उत्तम असोत की मध्यम असोत, म्हणजे आपले जे कुलधर्म आहे, कुलाचार आहे, कोणत्याही प्रकारचे असोत, उत्तम असोत, मध्यम असोत, ते आपण करीतच जावे. जाख माता, मायराणी, बाळा, बगुळा, मानविणी, मांगिनी, जोगिनी या क्षुद्र देवतांची व स्त्रियांची पूजा जर कुलधर्मात सांगितली असेल, आपण करत असू, तर ती सुद्धा करीतच जावे. निरनिराळ्या तीर्थक्षेत्रात जाऊन तेथील देवांची पूजा करावी असे सांगून देवांचे वैभव वाढवण्यासाठी, देवांचे ऐश्वर वाढवण्यासाठी देवाला कोणकोणत्या वस्तू द्याव्यात याची लांबलचक यादीच समर्थांनी आपल्यासमोर ठेवली आहे. आपण जे आत्ता नावं ऐकली, भगवंताच्या या मूर्तींची पूजा करावी वगैरे वगैरे, तर प्रश्न निर्माण की या सर्व आपल्याला कुठे मिळणार आहेत आणि त्याची आवश्यकता काय? तर सुरुवात सांगितलं आपल्याला की आपले जे उपास्य दैवत आहे, ज्याची आपण आराधना करतो, उपासना करतो, ते देवता किंवा आपले सद्गुरू यांच्यामध्ये आपण या सर्वांना पाहायचं आणि मग ती पूजा करायची. आत्ता इथे म्हटले की तीर्थक्षेत्रात जाऊन देवाला कोणकोणत्या वस्तू अर्पण करायच्या त्याची यादीच दिलेली आहे. ती ऐकल्यानंतर आपण हेच लक्ष ठेवायचं की आपल्याला जे शक्य आहे ते आपण देवाला अर्पण करायचं. वास्तविक पाहायला गेलं तर आपण देवाला काही देऊ शकत नाही, कारण हे जगच आणि आपल्या शरीरासकट त्याने आपल्याला दिलेलं आहे, आपण त्याला काय देणार आहे? नामदेव महाराज भगवंताची पूजा करायला बसली असताना त्यांच्या मनात विचार आला की आपण भगवंत पूजा करतो
त्याला पाण्याने स्नान घालतो, गंध लावतो, अक्षदा लावतो, त्यानं कपडे घालतो. हे सर्व त्यानेच दिलेलं आहे, त्याचंच आहे आणि आपण त्याला त्याचंच देतो आहे. नंतर नैवेद्य दाखवतो, त्यानेच शेतामध्ये धान्य पेरलेलं आहे. आपलं स्वतःचं काय, तर आपलं स्वतःचं फक्त मन आहे, ते मन त्याला द्यायचं आहे. सांगायचं तात्पर्य काय, की आज तीर्थक्षेत्रात जाऊन आपण कोणकोणत्या गोष्टी द्यायच्यात, तर त्यापैकी आपल्याला ज्या शक्य आहेत त्या द्यायच्यात. तर बघूया आता समर्थ काय सांगतात. समर्थ म्हणतात, विविध तीर्थक्षेत्रांना जावे, तेथील देवांची पूजा अनेक प्रकारची साधन सामुग्री घेऊन मन लावून करावी. पूजेसाठी आपल्या नेहमीच्या पूजेसाठी जे आपण वापरतो त्याची यादी दिलेली आहे. पंचामृत, गंध, अक्षता. अक्षता म्हणजे नुसते तांदूळ नाही, आपल्याला फरक लक्षात येत नाही बऱ्याच वेळेला. अक्षता तिथे अ उपसर्ग आहे आणि क्षत म्हणजे तुटलेले, म्हणून अक्षता म्हणजे असे तांदूळ पाहिजे की जे अखंड आहेत. तुटलेले तांदूळ देवाला व्हायचे नसतात. तर या अक्षता, काळानुसार येणारी फुले, म्हणजे फुले सर्व काळात सारखी नसतात. ज्या ज्या काळात जी जी फुले ताजी असतात ती फुले. त्यानंतर सुवासिक अत्तरे, धूप, दीप, नाना प्रकारच्या आरत्या व निरांजने, विविध खाद्यांचे सुंदर नैवेद्य, नाना प्रकारची फळे, तांबूल म्हणजे विड्यांचे वेगवेगळे प्रकार, दक्षिणा, नाना अलंकार म्हणजे वेगवेगळे अलंकार, दिव्य अशी वस्त्रे, वनमाला. शब्द वनमाला म्हणजे वनात जी फुलं मिळतात त्याचा हार, वनमाला. पालख्या, छत्रे, आराम देणारी सुखासने, पालखीवर धरतात त्या उंच छत्र्या, अब्दागिऱ्या, दिंड्या, पताका, निशाणे, टाळ, घोळ, मृदुंग अशी अनेक प्रकारची वाद्ये देवाला अर्पण करावीत. अनेक प्रकारचे उत्सव, त्यात एकत्रित येणारे भक्तांचे समुदाय व तेथे हरिदास भगवंताचे गुणगायन करू लागले की भगवंताबद्दल उत्तम श्रद्धा निर्माण होते. सर्वच जण भक्तीच्या रंगात न्हाऊन जातात, त्यामुळे आनंदाला भरती येते. देवाला कोणकोणत्या गोष्टीचे दान करावे या बाबतीत स्वामीजी सांगतात. पाण्याचे आड, विहिरी, तळी, नाना देवालये व त्यांची शिखरे म्हणजे शिखरे म्हणजे कळस, मोठी अंगणे, सुंदर अशी वृंदावने, तळघरे, मठ, मोठमोठ्या माड्या, धर्मशाळा, यात्रेच्या वेळी बाजारात मांडण्यासाठी केलेल्या मंडई, तसेच देवाच्या दाराशी ओसऱ्या, रंगीबेरंगी कागदी फुलांच्या माळा, अनेक प्रकारची वस्त्रे, तऱ्हेतऱ्हेचे मंडप, पडदे, छते, मोत्यांचे लोंबणारे घोस, तसेच हत्ती, घोडे, रथ व गाड्या या गोष्टी निरनिराळ्या देवांना अर्पण कराव्यात. त्याचप्रमाणे विविध अलंकार आणि ते ठेवण्यासाठी पेट्या, द्रव्य व ते ठेवण्यासाठी पेट्या, अन्नोदक म्हणजे अन्न आणि पाणी, नैवेद्य आणि पाणी व ताटे, वाट्या, लहान मोठी पातेली, हंडे, कळशा वगैरे भांडी, वने, उपवने, फुलवाड्या, पुष्पवाटिका, तपस्वी साधकांसाठी झोपड्या अशा विविध गोष्टी समर्पण भावाने जगन्नाथाला यथासांग अर्पण केले की त्याची पूजा होते. यानंतर पक्षी व जनावरे देवाला अर्पण करावी, म्हणजे त्यांचा बळी द्यायचा असं नाही. समर्थ सांगतात देवाला ती अर्पण करायची, पक्षी आणि जनावरे. उदाहरणार्थ पोपट, साळुंक्या, मोर, बदके, चक्रवाक, चकोर, कोकिळा हे पक्षी आणि चितळ, सांबर
या प्रकारची हरणे मंदिरांना अर्पण करावीत. त्याचप्रमाणे कस्तुरी मृग, मांजरे, गायी, म्हशी, बैल, वानरे ही जनावरे व इतर नाना पदार्थ आणि लेकरे देवालयांना अर्पण करावीत. या पाचव्या प्रकारच्या अर्चन भक्तीचा समारोप करताना श्री समर्थ मुद्दाम आवर्जून एक गोष्ट सांगतात, ती म्हणजे वरील प्रकारे देवाची तशीच सद्गुरूंची पूजा अगदी भावपूर्ण अंतःकरणाने मनपूर्वक करावी. काया, वाचा, मन, चित्त, वित्त, वित्त म्हणजे पैसा, जीव आणि प्राण हे सर्व भगवंताच्या चरणी अर्पण करून त्याचे पूजन करणे यालाच अर्चन भक्ती म्हणतात. अशाच पद्धतीने श्री सद्गुरूंची पूजा करून त्यांची अनन्य शरणागती पत्करावी. म्हणजे नेमकं काय करायचं? त्यांची प्रार्थना करायची, हे प्रभो, हे सद्गुरू राया, तुमच्याशिवाय माझे दुसरे कोणीही या विश्वात नाही, या भावनेने त्यांची पूजा करावी. बाहेरील उपचार करून जशी पूजा घडू शकत नसेल, बाहेरील उपचार करून जर आपल्याकडून पूजा घडू शकत नसेल, आपण बाहेरगावी गेलो, घरी असताना हे सर्व आपण सोपस्कार करू शकतो, उपचार करू शकतो, षोडशोपचार पंचोपचार करू शकतो. पण बाहेर गेल्यानंतर आपल्याकडून घडू शकत नसेल तर मनाने आतमध्ये आपण भगवंताची पूजा करावी. जो दुसरा प्रकार आपण पाहिला सूक्ष्म पूजेचा, आतील प्रकार, त्याला म्हटलेला आहे मानसपूजा. ही मानसपूजा होणे अगत्याचे आहे. आपल्या अंतःकरणात भगवंताला ठेवून त्याची मनोभावे पूजा करावी. बाहेरील सर्व उपचार आपल्या कल्पनेने निर्माण करून आतल्या आत म्हणजे मनातल्या मनात ते भगवंताला समर्पित करावे. अशी ही मनापासून केलेली पूजा म्हणजे मानसपूजा होय. आपण देवाला जे जे व्हावे असे वाटेल ते ते सर्व कल्पनेने निर्माण करून त्याला व्हावे, अशी मानसपूजा करण्याची पद्धत आहे. ही मानसपूजा एकदम सोपी आहे. आपण बसल्या जागीसुद्धा आहे त्या ठिकाणी केव्हाही कोणत्याही काळी करू शकतो. त्यासाठी कुठे कोणतेही साहित्य आणण्यासाठी लांब जाण्याची आवश्यकता नाही. म्हणून जगद्गुरू वैराग्यमूर्ती श्री संत तुकारामाला एका अभंगातून लिहितात की भगवंताची भक्ती मानसपूजा वगैरे आहे ती कशी करायची. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. भगवंताला भक्ताकडून मोठमोठे हार, मोठमोठे नैवेद्य, मोठमोठ्या दक्षिणा नको असतात. आपण आपली भावना म्हणून त्याला अर्पण करतो. खरं त्याला आपलं प्रेम पाहिजे, खरं त्याला आपल्या अंतःकरणातला भाव पाहिजे. हा भाव भगवंताला द्यायचा आहे. म्हणून म्हटलेलं आहे एका दिवस आपल्याला आवडीने त्याचं नाम घ्यायचं आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 4थ्या दशकातील अर्चन भक्ती हा 5वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.